नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर बघितलं असेल तर ही सोयाबीन आपल्याला सोयाबीनमध्ये काहीच उत्पन्न झालं नाही। यामध्ये आपल्याला 2.5 गोण्या, 1 एकरमध्ये 2.5 गोण्या, म्हणजे जेवढं पेरलं तेवढं पण निघलं नाही म्हणायचं थोडक्यात। त्यामुळं आपल्याला काहीच उत्पादन झालं नाही। हे जर बघितलं तुम्ही सोयाबीन तर ही सोडून दिली, कारण की काढायसारखी राहिलीच नव्हती। यामध्ये पाणी होतं पूर्णतः, त्यामुळं यामध्ये काढायचं कामच नव्हतं। पण आपण काही ना काही आपल्याला शेतकरीत आपण निसर्गाने दिले ते आपल्या घेण्याचं कर्तव्य करतो आपण। त्यामुळं आपण जे आहे तेवढं घ्यायचा प्रयत्न केला, पण आपल्याला काहीच पदरात नाही पडलेलं। सोयाबीनला जर उत्पन्न नाही झालं हरकत नाही आपल्याला, पण बरेचसे शेतकरी म्हणतात की बाबा सोयाबीनला उत्पादन होत नाही, आणि काही जणांना होतं बी नाही, तर ते ठीक आहे। पण जर आपण बघितलं तर हे तुम्ही बघत असाल ही सरी आहे, ही सरी 4 फुटाची आपण अगोदर काढून ठेवलेली। तुम्ही जर बघितली तर ही एक सरी आणि ही एक सरी आपण सोयाबीन लागवड करताना बघितली, तर तुम्ही ही बघितली असेल ही सोयाबीन लागवड केलेली आपण ही इतीच्या अंतरावर सोयाबीन लागवड केली ती ही अशी 4 फूट, म्हणजे ही ऊसासाठी आपण त्याच वेळेस सरी काढून ठेवलेली, म्हणजे आपलं त्याच वेळेस आपलं एक काम कमी झालेलं आहे। आणि हे जर बघितलं तर आपला जे काही खर्च आहे ते वाचलेला आहे। जर आज आपण सोयाबीन जर डायरेक्ट केलेली असती, पेरलेली असती, तर आपला एक तर रोटर हाणावं लागलं असतं आणि नंतर सरी काढावं लागली असती। कमीत कमी 2-2.5 हजार रुपये आपले गेले असते एकराला, तर आपले ते 2-2.5 हजार रुपये वाचलेले आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोयाबीनवर आपला ऊस आणखी चांगला येतोय। हे जर तुम्ही बघितलं असेल, ऊसच नाही पण कोणतं बी पीक घेताना सोयाबीन म्हणजे एकदल आणि दुदल असे पिकं असतात। त्यामध्ये दुदलमध्ये डाळी सर्व पिकं येतात, सोयाबीन, हरभरा, तूर असे पदार्थ येतात। पण आपण जर बघितलं तर हे सोयाबीन ठेवलेली आपण सोयाबीनच्या शेतामध्ये उत्पादन जास्त होतंय। आणि ऊस जर बघितला तर या अगोदर सुद्धा आपण प्रयोग केलेला आहे, या अगोदर पण आपण असा प्रयोग केलेला आहे, तर आपल्याला उत्पादन वाढलेलं आहे ह्याच क्षेत्रामध्ये होतं। आणि आजही आपल्याला उत्पादन नाही झालं तरी हरकत नाही, पण आपण त्याचा फायदा सोयाबीन काढल्यामुळे आपल्याला फायदा भरपूर येणार आहे। दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही बघितलं तर शेतकरी मित्रांनो, हे बघत असाल तुम्ही बाबा, आपलं जे भुसकट आहे आपण जनावरांना टाकतो, आणि उरलेलं जे भुसकट आहे मोठालं, हे असं जर बघितलं तुम्ही, हे मोठालं भुसकट आहे आपण तसंच फुकून देतो। फुकून न देता हे आपल्या शेतामध्ये पांगवायचं अशा पद्धतीने हे पांगवणं चालू आहे। हे टोपले जर बघितले आपण तर हे भरू आम्ही दर सरीला टाकतो, म्हणजे ह्याचा फायदा होतोय, त्यासाठी आपण टाकतो। तर अशा पद्धतीने आपलं उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजे, यामध्ये भरपूर फायदा होतोय आपला। तर आपण तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा। आपल्याकडे जर असं सोयाबीनचं भुसकट असेल तर आपण शेतामध्ये अवश्य पांगवा, त्याचा आपल्याला निश्चित फायदा होईल। धन्यवाद।